महादेव भीमाशंकर या परिसरात शासकीय पूजा पार पडलेली आहे आणि ईश्वराकडून आम्ही हाच मागणी आज या ठिकाणी केलेली आहे. तसं सांगितलं नाही पाहिजे काय मागणी केलेली आहे, पण इथे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपण मंदिराला भव्य स्वरूप देण्याकरिता काम चालू केला होता. 12 महाशिवलिंगपैकी एक हा मंदिर आहे आणि हे होत असताना खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक येतात. मागच्या वर्षी हा ठरवला होता मी की मंदिराला एक भव्य स्वरूप देऊ, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना एकच वेळी या ठिकाणी दर्शनाचे लाभ घेता येणार आणि त्याचं काम मागचे काही दिवसामध्ये चालू झाला होता. त्याच्या अनुषंगाने 9 जानेवारीपासून आपण मंदिर बंद ठेवला होता आणि 9 एप्रिलपर्यंत हा मंदिर बंद असणार आहे. आणि जरी मंदिर बंद असेल जनतेसाठी, तरीही या ठिकाणी प्रत्येक दिवशी जे पूजा असतात, जे धार्मिक पूजा आवश्यक आहे प्रत्येक दिवशी, ते या ठिकाणचे पुजारी करतात. आज मी या ठिकाणी कामाची पाहणी पण केलेली आहे आणि कामाची जे स्पीड बघता मला असं वाटतं की 9 एप्रिलपर्यंत जे मुख्य मंदिर आहे त्याचं काम संपून जातील आणि त्याच्यानंतर आम जनतेसाठी हा मंदिर परत ओपन असणार आहेत. याच्याशिवाय आम्ही हाही सांगू इच्छितो या ठिकाणीपासून की आपण मात्र मंदिरचाही विकास करत नाही आहे, याच्याशिवाय या ठिकाणी येणारे जे रस्ते आहे त्याची सुधारणा करतो आणि त्याचंही आपण टार्गेट ठेवलेलं आहे की येणारे एप्रिल 27पर्यंत किमान 4 रस्ते या ठिकाणी येण्यासाठी तयार झाले पाहिजे. आज आपल्याकडे एकच चांगला पर्याय मार्ग उपलब्ध आहे, ते आहे मंचलद्वारे. म्हणजे मुंबई ते पुणे यायचे, पुणे ते मंचल आणि मंचल ते घोडेगाव आणि नंतर तलेगाव निगडाले हा एक रस्ता आहे आपल्याकडे, पण हा लांब पडतो. याच्याशिवाय आपण आणखीन आता 3 रस्ते तयार करतो. एक तलेगाव टोल नाकापासून डायरेक्टली एक रस्ता येणार आहे, जेणेकरून मुंबईवरून जे येणारे लोक आहेत त्यांना एक चांगलं समाधान मिळून जातील. याच्याशिवाय राजगुरुनगरचा एक चांगला मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे, पण त्या रस्त्याची व्यवस्था चांगली नाही आहे. त्याच्या लँड ॲक्विजिशनच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहे. त्याच्या टेंडरसुद्धा टेक्निकल बिडिंग फायनल झाली आहे, फायनान्शियल ओपन होणार आहे. त्याचंही काम येणारे 1-2 महिन्यामध्ये चालू होतील, तर तोही एक पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन जातील. याच्याशिवाय केंद्र सरकारकडून एक चांगला उपक्रम, एक चांगला प्रोजेक्ट मंजूर होता आहे. तो आहे की जे आपला रायगडचं जे घाट आहे तिथून आपण एक केबल कारसुद्धा चालू करतो आहे, जेणेकरून जे भाविक नवी मुंबई किंवा मुंबईकडून येतील ते डायरेक्टली केबल कारद्वारे या ठिकाणी पोहोचू शकतो. आपला शेवटचा उद्देश हा आहे की हा मंदिर जे आहे ते वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये आहे आणि या ठिकाणी पोहोचायला लोकांना जास्त वेळ लागत होता आणि मंदिर ठिकाणी पोहोचल्यानंतरसुद्धा या ठिकाणी एकच वेळी जेवढे लोक जमा होऊ शकतात त्याची व्यवस्थामध्ये थोडी कमतरता होती. तर आता 2026मध्ये नाशिकचा महाकुंभ आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपण हा अंदाज घेतला आहे की किमान 2 ते 3 लाख भाविक प्रत्येक दिवशी 2 महिन्यासाठी येऊ शकतात. तर त्या पद्धतीने तयारी आपल्याला आताच कंप्लीट केली पाहिजे आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला की यावर्षी. आणि सर्व काम बघत असताना पोलीसचा आम्ही फीडबॅक घेतला, ट्रस्टचाही फीडबॅक घेतला होता, डिझास्टर मॅनेजमेंट सेल जे आहे त्याचाही फीडबॅक घेतला आणि सर्वांना हे सांगितलं की यावर्षी आपण मात्र शासकीय पूजा करू, जेणेकरून काम वेळेवर संपूर्ण होतील आणि जेव्हा सरावून येतील तेव्हा सर्व व्यवस्था चांगल्या पद्धतीने या ठिकाणी, म्हणजे तेव्हाही काम चालू राहणार आहे, पण ते काम चालू होत असताना सुद्धा लोकांचे जे दर्शन आहे त्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. रस्त्याची कामं किती दिवसापर्यंत? तर संथ गतीने चालू आहे. 3 महिन्याची तुमची डेडलाईन आहे. ह्यात पूर्ण नाही झालं तर पुढची व्यवस्था कशी आहे? नाही, याच्यामध्ये काय आहे की हा कामाचे 2 टप्पे असतात. पहिला जो टप्पा असतो तो कमी दिसतो, ते आहे खुदाई करणे आणि रॉक कटिंग करणे. त्या कामाला जास्त वेळ लागतो आणि तो काम जे आहे आता पूर्णतः संपलेलं आहे. आता जे पडचं जे काम असतो, जे म्हणजे पायरी एकदा तयार झाली तर त्याच्यावर संपूर्ण हे आपला स्ट्रक्चर क्रिएट करणे, त्याला जास्त वेळ लागत नाही आहे. तर आपली हाच आहे, आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा हा सांगितलं आहे की 9 एप्रिलच्या नंतर आम्ही याच्यामध्ये एकही दिवसाची संधी देणार नाही आणि ते लागणार नाही. त्याचं कारण काय की आमचा जे ओरिजिनल प्लॅन होता त्याच्यामध्ये आम्ही 7 दिवस शिवरात्रीसाठी ओपन करणार होतो, तर तो एक्स्ट्रा 7 दिवस त्याने तसेच मिळाले आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जे मंदिरचा जे मुख्य परिसर आहे त्याचं काम तेव्हापर्यंत पूर्ण होऊन जाईल. रस्त्याची कामं किती दिवसापर्यंत पूर्ण होतील? कुंभमेळ्याच्या पूर्वी रस्त्याची कामं सर्व पूर्ण होतील? 100% पूर्ण होतील. म्हणजे जसे आता तुम्हाला 3-4 रस्ते सांगितले, एक आपला तलेगाव ते डायरेक्टली आतमधून येणारा रस्ता भीमाशंकरचा, दुसरा रस्ता चाकण राजगुरुनगर ते आतमधून डायरेक्टली खेडचे रस्ते या ठिकाणी निगडालेला पोहोचतील आणि त्याच्याशिवाय तिसरा जे रस्ता जे आपला मंचलचा घोडेगावचा जे रस्ता आहे तोही सुद्धा नॅशनल हायवे PWDने घेतलेला आहे. याच्याशिवाय मी आणखीन एक रस्ता आता घेतला, काय परवाच आम्ही त्याच्याबद्दलची मीटिंग झाली की जुन्नर रस्त्याने
म्हणजे नाशिकद्वारे जो लोक येतात त्यासाठी पांचलचा एक पर्यायी मार्ग आहे, पण जुन्नरने आतमधून सुद्धा एक चांगला रस्ता आहे जे आपण तयार करतो. तो असे 4-5 रस्ते आपण नाशिकचे आधी ते 100% होऊन जातील, याच्यामध्ये 3 रस्ते किमान ते येणारे जानेवारी 27च्या आतमध्येच तयार होऊन जातील. त्या पद्धतीने आमची तयारी झालेली आहे. सर, मंदिर 3 महिने बंद आहे, मात्र राज्यातल्या इतर मंदिरात देवस्थानच्या धर्तीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भगवान शंकराचं दर्शन नागरिकांना मिळावं अशी अनेक वेळा अपेक्षा व्यक्त केली जाते. आपण ही व्यवस्था का करत नाही तिथे? नाही, आता काय आहे की आज या ठिकाणी आपण जे मंदिर आहे ते पूर्णतः बंदच ठेवलेलं आहे, कारण काय की सध्या काम चालू आहे आणि ट्रस्टसोबत चर्चा करून आम्ही हाच निर्णय घेतलेला होता की आपण प्रत्येक दिवशी पूजा करू. मंदिरमध्ये जे आहे, जे आपले पुजारी आहे ते प्रत्येक दिवशी त्या पद्धतीने पूजा करतात. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर आपण जे बाकीच्या गोष्टी आहेत, ऑनलाईन दर्शन करणे आणि बाकी गोष्टी करणे, ते आपण त्याच्यानंतर चालू करू. हे निर्णय जे आहे ते आम्ही सर्व लोकांनी मिळून केलेला होता आणि त्याच्यामध्ये काही धार्मिक विषय पण होते, काही प्रॅक्टिकल विषय पण होते. त्या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन हा निर्णय घेतला होता. 5 दिवस मंदिर खुलं ठेवणार होते, मात्र हा निर्णय बदलला गेला. हा निर्णय ह्यामुळे बदलला गेला की या ठिकाणी जेव्हा आम्ही कामाची परिस्थिती पाहिली तेव्हा हा निर्देशनास आला की आत्ताची परिस्थितीमध्ये सर्व ज्या पद्धतीने काम चालू आहे त्या पद्धतीने जर आपण मंदिर ओपन ठेवला तर खूप मोठ्या संख्येने लोक येऊ शकतात आणि डिझास्टर मॅनेजमेंट, पोलीस ट्रस्ट सर्वांचा म्हणणं होता की काही दुर्दैवानं काही अपघात घडू शकतो आणि ते टाळण्यासाठी हा निर्णय घेतला की एकदा पहिले आपण काम पूर्ण करून घेऊ आणि एकदा काम पूर्ण झाला तर पुढे या पद्धतीची कुठली अडचण येणार नाही. आणि काम महत्त्वपूर्ण होतं ते मी हे सांगू इच्छितो. जसं की तुम्ही मागे बघतोय त्या ठिकाणी भीत होती आणि ते भीत जी आहे ती एकदम आडवी झाली होती. ते दुर्घटना कधी होऊ शकत होती. तर आपण ह्या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन की आपण काम चांगल्या पद्धतीने करून घ्यायचे. आपण बघतोय की मागचे 3-4 वर्षामध्ये काही ठिकाणी दुर्दैवाने काही मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाली, कारण त्या ठिकाणी गर्दीची व्यवस्था बरोबर नव्हती. तर हे सर्व गोष्टीचा अंदाज घेताना की घटना होऊ नये, घटना होण्याच्या आधीच आपल्याला परियोजना केली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण ह्या सर्व ठिकाणी नियोजन चालू केलं. हा सगळा डोंगर भाग आहे, म्हणजे इथं स्ट्रक्चर जी उभी राहतात आपण पाहतो, तर हे पुढच्या काळात हे धोके आहेत, हे आता संपले जातील का? म्हणूनच आपण हे काम घेतलेलं आहे की पुढे या पद्धतीच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी जे डोंगर भाग आहे येऊ नये, कारण या ठिकाणी पावसाचा प्रवाह खूप जास्त असतो आणि त्याच्यामुळे जे आपले डोंगर असतात तेही हळूहळू ते ज्या ठिकाणी माती असते ते वीक होऊन जातात पाणी शिपेज असल्यामुळे. तर या ठिकाणी आता काम करताना आम्ही या पद्धतीनेच करतो की जे उभे डोंगर आहे त्याच्या व्यवस्थित पद्धतीने बंडिंग करून ते स्ट्रेंथनिंग करून करणार आहोत, जेणेकरून येणारे 100-200 वर्ष कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. हे सर्व जे गोष्टी आहे त्याचा अंदाज आम्ही आधीच घेतला, म्हणजे आपण काय आहे की दुर्दैवाने परत घटना होऊ नये. आपण सर्व या ठिकाणची जिओलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा सर्वे केला होता आणि त्याच्यामध्ये जे गोष्टी निर्देशनास आली त्या पद्धतीने हा आपण आराखडा तयार केला. मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये आदरणीय सीएम सरांच्या अध्यक्षतेखाली हा आराखडा मांडला गेला आणि सीएम सरांचे याच्यामध्ये स्पष्ट निर्देश होते की मे 27 त्याच्या आधी हे सर्व काम संपले पाहिजे आणि त्या पद्धतीने सर्व काम आपण पूर्ण केलेलं. आणि या कामाबद्दल मी सांगतो की ह्या कामाचे 2 पार्ट आहे. हा जे सध्या आपण काम करतोय हे काम माझ्या माहितीप्रमाणे 2021 मध्ये मंजूर झाले होते. तेव्हापासून हे म्हणजे वेगवेगळ्या कारणामुळे ते झालेच नाही. तर आपण वन्स अँड फॉर डिसाईड केला की एकदा आपलं काम पूर्ण करून घेऊ. मुख्य मंदिरापासून आसपासची जी काही घरं आहेत आणि इतर काही मंदिर आहेत छोटी मोठी, त्यांची काय अवस्था असणार याच्यामध्ये? यासाठी आम्ही प्लॅन तयार केलेला आहे. आम्ही एकदा शिवरात्री झाली की या लोकांसोबत बसणार आहोत. ॲक्च्युली काही या ठिकाणी जवळपास 125 लोक आहे आणि 125 कुटुंब आहे, लोक जास्त आहे, 125 कुटुंब आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण कुठल्याही मंदिरचा विकास काम करतो तर त्या भागाचे जे लोक आहेत त्यांना सर्वात जास्त फायदा झाला पाहिजे. आमचा तुम्ही प्लॅन जर मायन्युटली बघितला तर आमची जे गाल्याची संख्या आहे ते कुटुंबाची संख्याशी मॅच होते. आम्ही त्या लोकांचं जे एक आर्थिक बल तयार करून या ठिकाणी देतो, कारण जेव्हा हे सर्व व्यवस्था तयार होऊन जातील तर माझं असं मत आहे की आता जेवढे भाविक या ठिकाणी येतात त्याचे 4 पटीने लोक या ठिकाणी येणार आहेत. आणि जेव्हा ते या ठिकाणी लोक येतील तर आपल्याकडे सर्व जे प्रत्येक कुटुंबामध्ये कोणीतरी एक असा माणूस असला पाहिजे जे ज्या ठिकाणी त्याचा स्वतःचा एक गाला हो, त्या ठिकाणी ते सर्व हँडीक्राफ्ट इंडस्ट्री असो, आपला स्ट्रॉबेरी असो, बाकी गोष्टी असो ते त्यांना विकता येते आणि जेणेकरून त्याची स्वतःची जी आर्थिक व्यवस्था आहे तेही चांगली होतील. याच्याशिवाय खूप मोठा प्रश्न होता की या ठिकाणी STP आणि पाणी जे स्वच्छ पाणी आहे त्याचाही खूप वर्षापासून आपण पाहतोय की प्रॉब्लेम आहे. आपला जे स्वच्छ पाणी आहे भीमा नदीचा तोही दुर्गंध होऊन जातोय. तर आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपल्या STPला सुद्धा मान्यता मिळाली आहे. तर आपले हा काम चालू असताना याच्यासोबतच आम्ही वॉटर सप्लाय आणि STP हे दोन्ही काम पूर्ण करून घेतोय, जेणेकरून या ठिकाणी जे खूप मोठा प्रश्न होता अस्वच्छ पाणीचा तोही संपून जातो. तसं आम्ही
एकंदरीत प्लॅनिंग करून हा सर्व काम केलेलं आहे, जेणेकरून मंदिरच्या परिसर सुद्धा स्वच्छ राहतील, या ठिकाणची लोकांची जी आर्थिक व्यवस्था आहे तेही चांगली होतील. आणि येणाऱ्या कालामध्ये मी आणखीन एक तुम्ही प्रश्न काढला म्हणून सांगू इच्छितो की दरवर्षी आमचा एक उद्देश आहे की एक प्लॅन करतोय, ते फायनल टचमध्ये आहे आता, की या ठिकाणी आपण दरवर्षी एक भीमाशंकर महोत्सव घेऊ आणि ते म्हणजे ॲन्युअल फंक्शन असतील आणि त्याच्यामध्ये या ठिकाणचे जे लोक आहे त्याची आर्थिक व्यवस्थेला खूप मोठा बल मिळेल. तर तोही आमच्या या कम्प्लीट प्लॅनचा एक भाग आहे. ज्योतिर्लिंग भीमाशंकर सोबत कुंभमेळ्यावरून अनेक भाविक हे तर अष्टविनायकाला सुद्धा जातील. नाशिकवरून येणार जर रूट पाहिलं तर ओझर असेल, लेण्याद्री असेल, किल्ले शिवनेरी असेल, या भागाचा सुद्धा विकासाच्या संदर्भात तुमच्या काय मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं नाही, त्याचा प्लॅन मंजूर झाला आहे. तिकडनं आपले सर्व जे अष्टविनायक आहे त्याच्या माझी माहितीप्रमाणे 3 महिना आधीच त्यांना मान्यता मिळालेली आहे. त्याचं काम इनफॅक्ट चालू पण झालेलं आहे आणि त्याची डिझाईन सुद्धा या पद्धतीने केलेली आहे की तुम्ही नाशिक हायवेवरून जुन्नरला आला तर जे मी तुम्हाला सांगितलं ना की आतमधले आम्ही 3-4 रस्ते घेतलेले, तर त्याची डिझाईन ह्या पद्धतीने आहे की तुम्ही एक मंदिर चालू केलं तर तो रस्ता पकडला तर तुमचे सर्व धार्मिक स्थळ आपोआप कव्हर होऊन जातील. तर काय आहे की जेव्हा माणसं बाहेरून येतो तेव्हा तो हा प्लॅन करून येतो की धार्मिक स्थळ आम्ही सर्व कंप्लीट करून घेऊ, पण आपली सर्व रस्त्याची कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे त्यांना त्रास होतो. तर पुढे या पद्धतीने त्रास होऊ नये म्हणून आपण इंटिग्रेटेड सर्किटच तयार केलेलं आहे की एक रस्ता आपण पकडला तर त्या रस्त्यावर आपले हे सर्व धार्मिक स्थळ कव्हर होऊन जातील. खरं जंगली भाग आहे, या ठिकाणी शेकडो हा जो प्राणी ठिकाणी पाहिलं होतं, काय विचार केला का? शेकडूच्या संवर्धनचा प्लॅन आम्ही मागचे 3-4 वर्षापासूनच राबवतोय आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो 2021 मध्ये शेकडूची संख्या होती 1800 आणि आजची घडीमध्ये ते 2340 झालेली आहे. म्हणजे बाकी ठिकाणी जे आपण बघतोय की वाईल्ड लाईफमध्ये तिथले जे मेन जनावर आहे त्याची संख्यामध्ये घट होत चाललेली आहे. या ठिकाणी वाईल्ड लाईफ डिपार्टमेंटचं एवढा चांगला काम आहे की मागचे 5 वर्षामध्ये 1800 पासून त्याने 2340 पर्यंत शेकडूची संख्या आणलेली आहे. आणि आता आमच्या पुणे ग्रँड टूर सुद्धा झाला होता, त्याच्यात तर मेन मॅस्कोटच आपले शेकडू होते, तर त्याला बघायला पर्यटक जे आहे ते खूप मोठ्या पद्धतीने येणार आहेत. आणि याचा मला फायदा काय झाला की आता पुणे ग्रँड टूरमध्ये हा मॅस्कोट आल्यामुळे मला बरेचसे बाहेरचे देशाचे वाईल्ड लाईफ एन्थुजियास्ट जे आहे तेही अप्रोच झालेले आहे की या शेकडूबद्दल त्याने अभ्यास केला आणि त्यानेही काही सुझाव दिलेले आहे की या पद्धतीने जर आपण या ठिकाणी केला तर याची संख्यामध्ये आणखीन एक संख्या वाढेल त्याची. तर तेही मी त्या लोकांना वाईल्ड लाईफशी जोडून दिलेलं आहे. त्याचं ऑलरेडी चांगला काम आहे, पण त्या लोकांचं तंत्रज्ञान मिळालं तर आणखीन फायदा होऊ शकतो. चालेल. शेवटचा प्रश्न सर, भाविकांना आवाहन काय करायला या परिस्थितीमध्ये किती महिने चालेल? मी भाविकांना हाच आवाहन करतो, सर्वात आधी तुम्ही सर्व लोकांनी शासनाचं सहकार्य केला त्याबद्दल तुम्ही सर्व लोकांचा खूप मनापासून धन्यवाद. आणि माझं आव्हान हाच राहतील की आता 9 एप्रिलपर्यंत आपला मंदिर बंद राहणार आहे आणि त्याच्यानंतर मंदिर परत ओपन होतील आणि श्रावणची महिन्यापर्यंत आपल्याकडे सर्व व्यवस्था होऊन जातील. तर त्याच्यानंतर आपण दर्शन घ्यायला या ठिकाणी यावा. आजची पूजा आणि आवाहन थोडक्यात. आज महाशिवरात्रि के दिन यहाँ पे शासकीय पूजा हुई है. यहाँ पे हम खूब बड़ा और भव्य स्वरूप का मंदिर बना रहे हैं, भीमाशंकर महादेव का मंदिर. मंदिर का अभी कंस्ट्रक्शन का काम चालू है. 9 जनवरी को हमने यहाँ पे मंदिर बंद किया था 3 महीने के लिए, क्योंकि हमें काम जो है वो श्रावण से पहले कंप्लीट करना है, जिसकी वजह से जब श्रावण आए तो लोग बड़ी संख्या में यहाँ इस भाग में आते हैं, करीब 1.5-2 महीना लगातार आते हैं, तो उससे पहले हमें काम कंप्लीट करना था. आज हमने सभी लोगों को आह्वान किया था कि महाशिवरात्रि के दिन भी मंदिर जो है वो आम जन के लिए बंद रहेगा, तो उसमें सभी लोगों ने सहकार्य किया है, उसके लिए सबका खूब खूब धन्यवाद. 9 अप्रैल तक ये मंदिर बंद रहेगा, उसके बाद में मंदिर जो है वो सभी श्रद्धालुओं के लिए फिर से ओपन किया जाएगा. तब तक हमारा काम जो मेन मंदिर का है वो पूर्ण हो जाएगा. तो मेरी सभी लोगों को ये विनती रहेगी कि 9 अप्रैल बाद में जब मंदिर वापस चालू हो तो सभी श्रद्धालु संपूर्ण देश विदेश से या इस भाग में आए और जो हम भव्य मंदिर, बड़ा और भव्य मंदिर बना रहे हैं, यहाँ पे आके आप ईश्वर के दर्शन लें. चलेगा? ओके सर. आद्य दिनं रात्रौ माध्याह्नकाले माध्याह्नकाले भवानी शंकरो षोडशोपचारैः पूजनम् रुद्रपाठवर्धनं च करिष्ये. बाजूला पाणी सोडून द्या. भवानी कृष्ण तत्रात् नास्तीत्यर्थं महागणपती स्मरणं च करिष्ये. आज जोडा गणपतीचं स्मरण करा. गणानात्वा शुभप्रवृत्त संलोकान् गणपती महामहे कविं कवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा देवी नमोस्तुते देवा सर्वकार्येषु सर्वदा. पृथ्वी
ओम बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.